महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। इस प्रोग्राम के जरिए, इस मजलिस के जरिए एक पैगाम ये देना चाहता हूँ मैं कि जहाँ कहीं भी ऐसा मसला पेश आए, कोई अहम काम हो, उस वक्त हम अल्लाह की तरफ रुजू हो, 2 रकात सलातुल हाजत पढ़े और अल्लाह रब्बुल इज्जत से नमाज के जरिए आज जे आम्ही गावाचे जे मीटिंग लावली होती, पत्रकार परिषद घेतली होती आम्ही आज। आमची गावाचा विषय आहे मंदिर, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, 2 बुद्धविहार, 3 मस्जिद आणि ही दर्गा आणि 2 कब्रस्तान या विषयावर मीटिंग होती। माननीय आयुक्त साहेब जे आहे श्रीकांतजी साहेब, त्यांनी आम्हाला आश्वासन दिला होता तोंडी 13 तारखेला जे मीटिंग झाली होती स्मार्ट सिटी मध्ये ऑफिस मध्ये, की आम्ही मंदिर मस्जिदला याला हात लावणार नाही जेव्हापर्यंत आम्ही विश्वासमध्ये सगळ्याला घेणार नाही। कमिटीचे अध्यक्ष, गावाचे परिचित नागरिक, तो त्यांनी आम्हाला काय केलं, 20-21 तारखेला एक नोटीस पाठवली। मी नोटीस घेतली नाही, कब्रस्तानला नोटीस भेटलेली आहे की 7 दिवसामध्ये तुम्ही कब्रस्तान हटवा, मस्जिद हटवा। कब्रस्तान म्हणजे एखादा झोपडा नाही आहे ना, एखादा कच्चा घर आहे, ते आम्ही हटवू शकत नाही, बरोबर आहे। 2 एकर कब्रस्तान आहे, ते सर्व कब्रस्तान तुम्ही तोडणार, मस्जिद तोडणार, आम्हाला जागा तुम्ही कुठे देणार आहे, काय देणार आहे, आणि तुम्ही चर्चा करा। त्या म्हणून आज मी मस्जिद कमिटीचा अध्यक्ष आहे। सर्व गावाचे जितके आमच्या गावात मस्जिद आहे त्याचे सदर मतलब अध्यक्ष, मेंबर आणि गावाचे प्रतिष्ठ नागरिक सर्व बोलून त्यांच्याशी चर्चा झाली, आपल्याला काय करायचं आहे। जे कमिशनर साहेब दंडशाही हुकुमशाही करू लागले, त्याला आळा बसवण्यासाठी आम्ही आज मीटिंग घेतलेली आहे। या मीटिंग मध्ये काय ठराव घेण्यात आले? काय आज सर्व जे मस्जिदचे इमाम सुद्धा होते आणि मुफ्ती होते आमचे, जे आम्ही ज्याला मानतो धर्मगुरू म्हणतो, त्यांची आमची चर्चा झाली की आमच्या जे शहरामध्ये संभाजीनगरमध्ये जे उलमा आहे त्यांच्याशी बोलून मस्जिदला आपण हलवू शकू, कुठं सगळं इस्लांतर करू शकतो का, आणि ज्या मस्जिदला जागा आहे जागावर हटवा, थोडा 10 फूट 3 फूट आणि कमी जागाने सांगितलेलं आहे, त्या मस्जिदला मी जे तिथे मस्जिद आम्हाला ॲडजस्ट करता येईल आम्ही तिथे करणार आहे। तर जे आमचे उलमा म्हणणार आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे। भविष्यात काही मनपा आयुक्तावर काही तुमचा धडक, काही मोर्चा वगैरे काहीचं नियोजन झालं काही? नाही, आमचा तर नाही झालेला आहे। आता गावाची आमची चर्चा झाली, सध्या मोर्चा नाही आहे, पण जे संभाजीनगरमध्ये त्या मोर्चामध्ये सर्व गावकरी आम्ही सभा घेणार आहे। त्याच्यामध्ये मोर्चामध्ये किती जण सहभाग होणार अंदाजा? इकडे सर्व गावकरी कमीत कमी 400 ते 500 लोक जाणार आहे अंदाजा गावातर्फे। तुमची महानगरपालिका आयुक्तांना मुख्य मागणी काय आहे, जसं काय करावं त्यांनी याच्यावर? आमची मागणी अशी आहे की जे दिल्ली गेट आहे टी पॉइंट पर्यंत, आमचा भाग जे अर्सुल भाग आहे मनपामध्ये येतो, दिल्ली गेट पासून टी पॉइंट पर्यंत त्यांनी 35 मीटर रोड केलेला आहे, 120 फूट। तर आमची मागणी आहे दिल्ली गेट पर्यंत जे मनपा हद्दी आहे सरसकट रोड करावा, नाहीतर गावचं म्हणणं आम्हाला मोबदला पाहिजे, मोबदला बी नाही दिला टी पॉइंट पर्यंत जे समृद्धी रोड आहे ब्रिज टाकला त्यांनी, तो गावकऱ्याला पैसे ते खर्च होणार नाही, शासनाचा मस्जिद जाणार नाही, मंदिर जाणार नाही, कब्रस्तान जाणार नाही, शासनाचा डोकेदुखी कमी होणार आणि त्याला आमचा फुल पाठिंबा आहे। या संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांशी काही भेट घेतली का? नाही, पालकमंत्रीची आम्ही भेट घेतली नाहीये, तो सर्व गावकरी आम्ही त्यांना भेटणार आहे, चर्चा करणार आहे त्यांची। म्हणजे तुमची मुख्य मागणी अशी आहे की रोड जो आहे तो खालून मोठा न करता वर ब्रिज टाकून त्याच्यावर पर्यायी रस्ता काढावा, बरोबर आहे, आमची मागणी आहे ना। नाही, रोड बी आम्ही, आमचा विरोध नाही आहे रुंदी करायला बी, गावाचे लोकांचं म्हणणं आम्हाला बाबा जैसे आम्हाला 50 पटांपुढे आमचे रोड घेतले बँक मार्फत, मनपाला अजून पाहिजे तो आम्ही द्यायला गावकरी तयार आहे, पण मोबदला द्या। म्हणजे अगोदर मोबदला द्या आणि नंतर कारवाई करा असं आहे ते। तुम्ही याबाबत काही कोर्टात वगैरे जाणार आहेत का? नाही, कोर्टात आम्ही गेलेलो, 16 लोक गावकरी कोर्टात गेलेले, कोर्टाने जजमेंट दिलं की नियमाप्रमाणे कारवाई करा। नियमाप्रमाणे म्हणजे भूसंबंधी मनपाचे भूसंपादनचे अधिकारी आहे, भूसंपादन मार्फत त्यांची मार्किंग करा, त्यांची जमीन मोजा आणि त्याला किती मोबदला येतो
तो कमिशनर साहेबांनी असं आम्ही त्याला कोर्टाचा आमचा आदेश आहे आम्ही त्याला दिलेला आहे. म्हणजे एकूण तुमचं म्हणणं असं आहे की तुमची जी जमीन जात आहे त्या जमिनी तुम्ही द्यायला तयार आहेत, परंतु महानगरपालिकेने त्याचा मोबदला अगोदर द्यावा. त्यांनी ब्रिज केला ना तो मोबदला द्यायची गरज पण नाही. त्यांनी ब्रिज केला आणि मी तुम्हाला सांगितलं दिल्लीगेट पासून जे मनपा हद्दी आहे हर्सूल पर्यंत सरसकट रोड केला ना 35 मीटर, पैसे द्यायची गरज नाही त्याला. आपलं नाव सर? युनुस पटेल, मी मस्जिद कमिटीचा अध्यक्ष आहे. तुमच्या सोबत आणखी कोण कोण होते आज या मीटिंग मध्ये? आज सांगितलं अध्यक्ष आमचे 22 मस्जिद आहे इकडं, सर्व अध्यक्ष कमिटीचे लोक, गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि जे आपले विनोद पाटील आहे राष्ट्रवादीचे नेते ते सुद्धा आमच्या मीटिंग मध्ये होते आणि गावचे काही हिंदू समाजचे लोक प्रतिष्ठित लोक ते होते गावात.